गुड आफ्टरनून फ्रेंड्स. आज पुन्हा सर्व विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. त्या व्हिडिओला आपण शीर्षक देऊ शकतो रीडिंग पॅटर्न. म्हणजे विद्यार्थ्यांना काही शब्द वाचत असताना जर अडचणी येत असतील, ते विद्यार्थी त्या शब्दांना चुकीचे वाचत असतील किंवा तेच विद्यार्थी त्या शब्दांचे चुकीचे प्रोनाउन्सिएशन म्हणजे उच्चार करत असतील, तर अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी मी अतिशय सुंदर अशी एक ट्रिक्स घेऊन आलेलो आहे. आपण जर त्या ट्रिक्सचा उपयोग आपल्या मुलामुलींना शिकविताना किंवा विद्यार्थ्यांना केला, तर निश्चितच त्या विद्यार्थ्यांना ते शब्द वाचता येतील आणि त्या शब्दांप्रमाणे हजारो शब्द तयार करता येतील. बघा, ट्रिक्स अशी आहे, ज्या इंग्रजी शब्दांच्या शेवटी, माझी वाक्यरचना लक्षात घ्या, ज्या इंग्रजी शब्दांच्या शेवटी आय सी ई, काय म्हणतो मी, ज्या इंग्रजी शब्दांच्या शेवटी आय सी ई येत असेल, तर त्या संपूर्ण आय सी ईला इस किंवा आईस असे वाचावे आणि त्या शब्दांच्या शेवटी आय सी ईला ईस आणि आईस वाचतात, हे देखील आपल्या मुलामुलींना किंवा विद्यार्थ्यांना आवर्जून सांगावे, ही नम्र विनंती. बघा, आता बरेच विद्यार्थी व्ही आय सी ई, ज्यांना नियम माहीत नाही किंवा ज्यांना ट्रिक्स माहीत नाही, ते बरेचसे विद्यार्थी याला व्हीके किंवा विसे असं काहीतरी वाचतील. पण जर आपण त्यांना सांगितलं शब्दाच्या शेवटी आय सी ई आला, तर त्याचा उच्चार ईस किंवा आईस करावा, तर विद्यार्थी असे शब्द आपोआप वाचतील आणि या गटातील किंवा या प्रकारातील असे हजारो शब्द तयार करतील. मग बघा, व्ही आय सी ई, व्ही म्हणजे व आणि आय सी ई म्हणजे आईस म्हणजे व्हाईस. बघा, दुसरा शब्द यन म्हणजे न आणि आय सी ई म्हणजे आईस, नाईस. काय शब्द झाला तो? नाईस. त्याचप्रमाणे पी आर म्हणजे प्र, आय सी ई म्हणजे आईस, प्राईस. त्याच्यानंतर डी म्हणजे ड, त्याच्यानंतर आय सी ई म्हणजे आईस, डाईस. त्याच्यानंतर एल आय सी ई लाईस, एस एल आय सी ई स्लाईस, टी एच आर आय सी ई थ्राईस, टी डब्ल्यू आय सी ई ट्वाईस, एस पी आय सी ई स्पाइस, डी ई व्ही आय सी ई डिव्हाइस, सी एच ओ आय सी ई चॉईस, जे यू एस टी आय सी ई जस्टाईस नाही, जस्टिस. काय वाचायचे शब्दाला? जस्टिस. त्याच्यानंतर पी आर ई जे यू डी आय सी प्रिजुडाईस, एस ए सी आर आय एफ आय सी सॅक्रिफाईस, एस ई आर व्ही आय सी सर्वाईस नाही, सर्व्हिस. काय म्हणायचे या शब्दाला? सर्व्हिस. येते लक्षात? त्याच्यानंतर इकडे उर्वरित शब्द मी लिहिला आहे. पी आर ए प्र, सी टी ट, आय सी ई आईस, प्रॅक्टिस, प्रॅक्टिस, प्रॅक्टिस. एन ओ नो, टी आय सी नोटिस, नोटिस. ओ डबल एफ आय सी हॉपिस, एस ओ एल आय एस टी आय सी सॉलिस्टिस, सॉलिस्टिस. सी ओ डब्ल्यू ए आर डी आय सी कावर्डिस, कावर्डिस. एन ओ व्ही आय सी नोविस, नोविस. पी यू एम आय सी प्युमिस, प्युमिस. तर अशा प्रकारे आपण या शब्दांचं वाचन करू शकतो. विद्यार्थ्यांना किंवा आपल्या मुलामुलींना एकच गोष्ट त्यांच्या लक्षात आणून द्या, की ज्या शब्दाच्या शेवटी आय सी ई येतो, तर त्या शब्दांच्या काही शब्दांमध्ये ईस असा उच्चार करतात, तर काही उर्वरित शब्दांमध्ये आईस असा उच्चार करतात. एकदा का तुम्ही तुमच्या मुलामुलींना किंवा तुमच्या विद्यार्थ्यांना सांगितले, तर ते ईस आणि आईस अशा उच्चारानुसार शब्द वाचण्याचा प्रयत्न करतील. पुन्हा वाचून दाखवतो. व्हाईस म्हणजे उप व्हाईस, नाईस छान, प्राईस किंमत, डाईस फासे, लाईस उवा, स्लाईस तुकडा,
थ्राईस तिघांनी, ट्वाईस दोनदा, स्पाईस मसाला, डिव्हाइस यंत्र, चॉईस निवड, जस्टिस न्याय, प्रेजुडाईस पूर्वग्रह, सॅक्रिफाईस त्याग, सर्व्हिस सेवा, प्रॅक्टिस सराव, नोटीस सूचना, ऑफिस कार्यालय, सॉलिस्टिस कावर्डिस भित्रा, नोविस. तर आपण सॉलिस्टिस आणि नोविस या दोन शब्दांचा अर्थ आपण डिक्शनरीमध्ये शोधावा आणि आपली व्होकॅब्युलरी वाढवावी. तर निश्चितच ज्या शब्दाच्या शेवटी ICE येतो त्याचा उच्चार ईस किंवा आईस करतात असं आपलं आवर्जून लक्षात आलं असेल असं मी गृहीत धरतो. बघा इथं मी स्टारच्या पुढे लिहिलेलं आहे, आपल्या पाल्याचा आणि विद्यार्थ्यांचा याप्रमाणे सराव घ्यावा. विद्यार्थी या प्रकारचे हजारो शब्द तयार करतील, पण केव्हा तयार करतील? जेव्हा तुम्ही त्यांना सांगणार की शब्दाच्या शेवटी ICE आल्यानंतर त्याचा ईस किंवा आईस असा उच्चार होतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तरच लाईक करा, तरच सबस्क्राईब करा, अन्यथा काही अडचण नाही. आपण फक्त व्हिडिओ बघून सोडून दिला तरीसुद्धा अडचण नाही. फक्त आपण व्हिडिओ बघावा, त्याच्यातील ज्ञान घ्यावं, आपल्या मुलामुलींना वाटावं किंवा आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना शिकवावा, हीच एकमेव सदिच्छा. थँक्यू. धन्यवाद.